नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विश्वामुळे आता फायनली जयंतला पोलीस ठोकणार आता बेड्या. तर लक्ष्मी श्रीनिवास सगळ्यांसमोर येणार जयंतचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, ह्या जयंतने आत्तापर्यंत केलेलं कट कारस्थानं पाप ह्या सगळ्याचा आता त्याच्या पापाचा घडा फायनली भरलेला असतो. कारण की जयंतला वाटत असतं की त्याने केलेलं पाप आणि त्याच्या सगळ्या काही गोष्टींचा आता कोणालाच काहीच ठाव ठिकाणा लागणार नाही. तर बिचाऱ्या विश्वाने आत्तापर्यंत खूप सारे पुरावे गोळा केलेले असतात आणि फायनली ह्या जयंतला योग्य ती शिक्षा होईल या आशेने त्याने मात्र हे सगळं सत्य आता जमा केलेलं असतं. तर फायनली तो हे सगळं सत्य सांगायलासाठी जातो, ते पण लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे. पण त्याच्या अगोदरच मात्र लक्ष्मीला सगळ्यात आनंदाची बातमी भेटते, ती म्हणजेच मात्र भावना आता आई होणार असते. आणि ही बातमी ज्या क्षणाला लक्ष्मीला कळते त्यावेळेस मात्र ती खूप खुश होते. तिला असं वाटतं की आता सगळं काही पहिल्यासारखं खूप चांगलं आणि व्यवस्थित होईल. पण तुम्ही पाहिलंच असेल की एकीकडे मात्र त्यांना ती जागा प्लॉट खाली करण्यासाठी बिल्डरच्या धमक्या येत असतात, तर दुसरीकडे मात्र आता जयंतचा पर्दाफाश होणार असतो. पण ही सगळी आनंदाची बातमी कळाल्याच्या नंतर जानू देखील तिच्या भावनाताईला भेटण्यासाठी मात्र गाडेपाटलांच्या घरामध्ये एंट्री घेते. पण आता निलांबरीला माहीत असतं मी किती काही जरी केले, किती कटकारस्थानं केली तरी देखील मात्र मी भावनाच्या केसाला पण धक्का लावू शकणार नाही. कारण की सिद्धू आता 24 तास भावनाच्या आसपासच असतो. तर आता पुढे कहाणीमध्ये ट्विस्ट असा येतो की ही निलंबरी चक्क आपल्या भावनाला त्रास देण्यासाठी वाटेल ती छोटी मोठी नाटकं करतच असते. कारण की तिला पाडण्याचा कुठे प्रयत्न करेल तर तिला तिचं बाळ होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते. पण बिचाऱ्या सिद्धूकडून खूप मोठी चूक होती. कारण की सिद्धूला असं वाटतं की हे सगळं आजीच करते. त्याच्यामुळे सिद्धू आजीवरती एवढा भडकतो आणि म्हणतो की माझ्या बाळाला आणि माझ्या भावनाला जर केसाला जरी धक्का लागला ना तरी आजी तुला मी या घराच्या बाहेर काढायला देखील मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे आतापासून माझ्या बाळापासून आणि माझ्या बायकोपासून लांब राहा. पण यामध्ये बिचाऱ्या आपल्या सुलक्षणा आजीची काही चूक नसते आणि या ठिकाणी आपला सिद्धू पूर्णपणे चुकलेला आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की याच्या अगोदर आजीने खूप सारे कुटाणे केलेत, पण त्यावेळेस मात्र आजीच्या चुका पण होत्या. पण आता आजीची काही चूक नाही तरी देखील सिद्धू मात्र आपल्या आजीवरती खोटा आणि चुकीचा आळ घेतो. पण आता त्यापेक्षा देखील कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट असा येतो की ज्यावेळेस मात्र आपली जानू भावनाताई म्हणजेच गाडेपाटलांच्या घरात एंट्री घेते त्यावेळेस मात्र निलांबरी तिला असं काही गोष्टी सांगते, त्याच्यामुळे जानूला देखील त्याच ठिकाणी चक्कर येऊन जानू पडते. म्हणजेच निलांबरी अशा काही काही गोष्टी सांगते आणि तिला फक्त गोष्टीच नाही सांगत तर तिला सांगते की तुझं ऑलरेडी लग्न झालं, म्हणजे काय काय झालं, तुला काय काय फसवलं. याच्यामुळे जानूला खूप मोठा त्रास होतो. सिद्धू आणि भावनाला असं वाटतं की हे सगळं आजीने केलं, पण बिचाऱ्या आजीने काहीच केलेलं नसतं. यामध्ये त्या माजुरड्या निलांबरीचं खरं काही रूप असतं. तर दुसरीकडे मात्र विश्वा म्हणतो की आता अंत झालेला आहे, तर आता मला फायनली लक्ष्मी आणि श्रीनिवास काकांना सत्य सांगितलंच पाहिजे. तर लक्ष्मी आणि श्रीनिवासला सत्य सांगण्यासाठी आपला विश्वा चक्क आता दळवींच्या घरांमध्ये जातो. त्यांना सगळं काही सत्य सांगतो ह्या जयंतबाबतचं. त्याने आतापर्यंत जानूला कसा कसा त्रास दिला आणि जानूने स्वतः त्याच्यापासून वाचण्यासाठी काय काय प्रयत्न केले, जानू एवढ्या दिवस माझ्याकडे का राहिली, हे सगळं सगळं सत्य कळाल्याच्या नंतर मात्र लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकते. तर लक्ष्मी आता मोठ्या संकटात अडकलेली असते. एकीकडे त्यांची जी काही त्यांनी जमीन घेतलेली असते घर बांधण्यासाठी ती जाणार असते, तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की संतोषच्या मुलाला म्हणजेच आपल्या वरच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो आणि ती जमीन खाली करायला कोणी सांगितलेली असते, ते म्हणजे सिद्धूच्या बाबांनी म्हणजे संपतराव गाडेपाटलांनी. पण आता ह्या सगळ्यांची एकमेकाला लिंक जोडलेली आहे. तर आता दळवींच्या कुटुंबावरती मोठं संकट येणार आहे, कारण की त्यांना जयंतचं खरं सत्य समजणार आहे. पण मला तुमच्या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस मात्र आपला विश्वा हे सगळं सत्य लक्ष्मी आणि श्रीनिवासला सांगेल त्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास आपल्या विश्वावरती विश्वास ठेवतील का? कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या लक्ष्मीने आतापर्यंत सगळं काही जयंतच ऐकलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत देखील असेल की श्रीनिवासने देखील संतोषला उदाहरण म्हणून कोणाचं दिलं होतं सगळ्यात बेस्ट मुलगा म्हणून, ते म्हणजे जयंत कानिटकरचं. तर पुढे तुम्हाला कहाणीमध्ये हा देखील ट्विस्ट पाहायला भेटेल की जयंतचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होतो आणि जयंतला योग्य ती शिक्षा म्हणजे जयंतला अटक देखील होती. पण मित्रांनो, आता हे सगळं घडत असताना तुम्ही मला एकच गोष्ट सांगा, ही लक्ष्मी आणि श्रीनिवास आपल्या विश्वावरती विश्वास ठेवतील का? भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.